महत्त्वाच्या आता टॉप 9 आपण बातम्या बघूयात। पुढील 15 दिवसात राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर होणार। आगामी सांस्कृतिक धोरणात राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची उंची किती असावी याबाबत नियम करण्यात येणार। तज्ञ समितीकडून शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची देखील महत्त्वपूर्ण शिफारस। सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या कल्याणमधील शिल्पालयामधून पुतळा तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांकडून आपटेची पत्नी आईसह शेजारच्यांची 3 तास चौकशी। पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे अधिकारी रडारवर। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारीनंतर 7 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा तरुणीचं 7 दिवसांपासून उपोषण। हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी। कोकणातील जमिनींच्या खरेदी व्यवहारांची तपासणी करा। जनता दल सेक्युलर आणि कोकण जनविकास समितीची मागणी। कोकणातील जमिनींची परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचा आरोप। रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक भरती। 15,000च्या मानधनावर नेमला जाणार कंत्राटी शिक्षक। जायकवाडी धरण 97.52% भरलंय। धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गणेशोत्सवातही पावसाचा जोर कायम राहणार। रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर मुसळधार पावसाची शक्यता। तर नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा अंदाज। राज्यातील 11 कारखान्यांना आरसीची नोटीस आहे, तर शेतकऱ्यांच्या ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत थकवल्यामुळे ही कारवाई।